आणि योवकार आयज आमच्या वांगडा आसा आरजीपीचे एसटी विंग प्रेसिडेंट प्रेमानंद गावडे, उजगांव कॉन्स्टिट्युन्सीचे ब्लॉक प्रेसिडेंट तशेंच आरजीपी एसटी विंग मेंबर निलेश गावडे. 2 दिसा पयलीं आमी पळयलें की एक कॅबिनेट डिसिजन जालें आनी पियुष गोयलान जो कॅबिनेट मिनिस्टर आसा तेणी एक अनाउन्समेंट केली आनी प्रेस रिलीज केली आनी तेजेर गोंय भाजपा सरकारान पेडे वाटले, मागीर आनंद उत्सव केले आनी कितें कितें तरी केलें आनी हितून खूब कितें कायद्याची गजाली आहा ते इन डिटेल सांगपाक आनी कशें हे डबल इंजीन सरकार आमकां फटयता, ट्रायबल्सांक गोंयच्या एसटींक कशें फटयता ते आयज तुमकां आमी सारकें दाखयतले. तेज्या पयल्यान फाटीं जे 5 फेब्रुवारीक जे असेंब्लीचेर मोर्चा जालो, मागीर सगळे पार्टीचे डेलिगेशन घेवन आनी सीएमाच्या कॅबिनान आमकां एक सीएमान एश्युरन्स दिले आनी सगळे आमचे ते एक्झिक्युटीव मेंबर्स आनी ट्रायबल लिडर्स आनी सगळे आम आदमीचे पार्टीचे लिडर्स, मागीर गोवा फॉरवर्ड, मागीर काँग्रेस आनी बाकी सगळे आसले प्रेसिडेंट्स आनी आमचे एसटी लिडर्स आसले, एसटी एमएलएज आसले, सीएम आसलो. तेंच्यांनी सांगलें की डिलिमिटेशन कमिशन एक कन्सेन्सस डिसिजन जालो की एसटी रिजर्वेशन करपाक 2027 आमकां एसटींक रिजर्वेशन पॉलिटिकल रिजर्वेशन मेळपाक 2024 ताचो कोड लागच्या पयलीं डिलिमिटेशन कमिशनाचे नोटिफिकेशन येतलें म्हणून अशें आमकां एश्युरन्स मेळ्ळें. आनी ते एश्युरन्स जातकीर 2 सिरीज ऑफ दिल्ली मिटींग जाल्यो. पयलीं तेंची मिनिस्टरां कडेन मिटींग जाली आनी मागीर जो आमचो होम मिनिस्टर अमित शाह तेजे कडेन मिटींग जाली. 23 तारीख म्हाका 23 फेब्रुवारीक ती मिटींग जाल्ली आनी 23 फेब्रुवारीक ती मिटींग जावन नेक्स्ट डे जेन्ना सीएम कुमारजो इनॉग्रेशन करपाक गेलो तेणी एक बायट दिल्ली की होम मिनिस्टरान कॅबिनेट डिसिजन घेता सांगला बेगीच्या बेगीन आनी रेजोल्युशन पास करून डिलिमिटेशन कमिशनाचे नोटिफिकेशन कोड ऑफ कंडक्ट जो येवपाचो 24 इलेक्शनचे पयलीं कोड ऑफ कंडक्ट येवच्या पयलीं आमकां डिलिमिटेशन कमिशनाचे नोटिफिकेशन मेळटलें आयदर थ्रू ऑर्डिनन्स ऑर थ्रू डायरेक्ट नोटिफिकेशन. हे नोटिफिकेशन जशें जम्मू एंड काश्मीर आनी बाकीच्या नॉर्थ इस्ट स्टेट्सांक मेळटा तशें आमकां नोटिफिकेशन मेळटलें. म्हणजे एसटी रिजर्वेशन पॉलिटिकल रिजर्वेशनाचो प्रोसेस स्टार्ट जातलो. कित्याक डिलिमिटेशन कमिशन एक इंडिपेंडंट बॉडी, ताका सरकार लागना, ताका गव्हर्नमेंट लागना, ताका कोड ऑफ कंडक्ट लागना, ते एक स्पेसिफीक पर्पजा खातीर आसता. तेन्ना ते पर्पज फुलफील जालो मागीर ते भायर पडटा, ते एबॉलिश जाता. ते सोडून काल म्हणजे शुक्रारा आमकां न्यूज मेळ्ळी की कॅबिनेटान एक रिएडजस्टमेंट ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ शेड्यूल्ड ट्रायब्स इन असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीज ऑफ स्टेट ऑफ गोवा बिल 2024. तुमकां फाटल्यान जे दिसता हे बिल इतले एक पेजीचे प्रेस नोट आमकां आउट जालो आनी हे बिलान कितें कितें सांगलां आनी कशें कशें हे बिल आमकां रिजर्वेशन मेळटलें काय ना तें आतां आमी डिस्कस करया हेजेर. आनी हेजेर आनंद उत्सव जालो की अशें दाखयला बीजेपीन की आमकां एसटी रिजर्वेशन आतांच मेळ्ळें. मात तशें ना. जे तुमी डिटेल्स पळोवंक गेलो अशें दिसता की 2027 आमकां एसटी रिजर्वेशन कशेंच मेळपाक ना. हें कित्याक तें तुमकां सांगता. नेक्स्ट स्लायड. हे बिल आसा 2024 बिल. आतां हो कायदो न्हू, हो एक्ट न्हू. आनी तेंच्यांनी कितें सांगलां नेक्स्ट जो लोकसभा सेशन जातलो म्हणजे आतां जे पार्लमेंटरी इलेक्शन जावन ते सेशन जातलो, कोणाचो तो गव्हर्नमेंट येतलो ते आमकां खबर ना, मोदीच येतलो काय खबर ना, कॅबिनेट येत उरतलें काय खबर ना. सो हे प्रेस नोटान बरयलां की नेक्स्ट जो पार्लमेंट सेशन येतलो आफ्टर लोकसभा इलेक्शन तेन्ना हे बिल प्लेस जातले, मागीर ते बिल प्रेसिडेंटाक वयता आनी मागीर तो कायदो जातलो. आतां ह्या बिलाचे जे आमी हायलायट केले 5 सॅलेंट फिचर्स आसा. ते फिचर्स म्हणल्यार कितें, हे बिल जातकीर एक सेन्सस कमिशनर म्हणून अपॉयंट जातलो. तो सेन्सस कमिशनर 2001च्या नंतर जो सेन्सस जाला आनी तेज्या फुडें जो कितें एसटी पॉप्युलेशन आसा एक तो आपलो परत सर्वे करतलो, परत सेन्सस करतलो आनी कितले पॉप्युलेशन आसा एसटींचे ते आयडेंटिफाय करतलो. आनी तेगेर तुमी पळोवन सेकंड लाट जे आमी वयर हायलायट केला फर्स्ट ते म्हणटा की सेन्सस कमिशनर will supersede all previously published figures for the purpose of giving proportionate representation of scheduled tribes. म्हणजे ह्याच्या पयलीं जे शेड्यूल्ड ट्रायब्साचे कितें पॉप्युलेशनाचे सेन्ससचे
चे जे जे फिगर्स आसा फॉर एग्जांपल 2001 आमी 1,33,000 आसले ते सुपरसीड करतले आनी नवे सेन्सस नवे फिगर्स येतले. मागीर सेकंड हांव तुमकां इलेक्शन कमिशन वील मेक अमेंडमेंट टू डिलिमिटेशन एंड पार्लियामेंटरी असेंब्ली कॉन्स्टिट्यूशन ऑर्डर 2008. एक इलेक्शन कमिशनान ऑर्डर पास केली म्हणजे खंयचे कॉन्स्टिट्युन्सीन आख्खे ऑल ओव्हर इंडियन खंयचे कॉन्स्टिट्युन्सीन कितली सिटां रिजर्व जावपाक जाय ती एक ऑर्डर आहा. ताका हे बिल एम्पावर करतले ECI अमेंड करपाक आनी मागीर रिएडजस्टमेंट ऑफ कॉन्स्टिट्युन्सीज म्हणजे रिएडजस्टमेंट करतले म्हणजे 40 आहा ते कॉन्स्टिट्युन्सी 45 जावंक शकता 45 आहा ते 50 जावंक शकता. पण तिसरो ते म्हणटा की जे सेन्सस कमिशनर रिवाइज पॉप्युलेशन करतले त्या आधाराचेर ते रिवाइज पॉप्युलेशन ते इलेक्शन कमिशनाक डेटा धाडटलो त्या आधाराचेर ते रिएडजस्टमेंट करतले आनी आर्टिकल 170 आनी 330 च्या अंडर आमकां ते रिजर्वेशन दितले. म्हणजे ते वर्ड यूज करता रिएडजस्टमेंट म्हणजे आमी समजपाक जाय 40 कॉन्स्टिट्युशन आहा ते 40 ते 45 जावंक शकता 50 जावंक शकता अशें तेंच्यांनी ह्या बिलान मेन्शन केल्लें आसा की जो सेन्सस आमकां रिवाइज पॉप्युलेशन फिगर मेळटलो the election commission shall take into consideration the revised population figures and readjust the legislative assembly constituency having regard to article 170 and 332 of the constitution and section 8 of delimitation act. मागीर very important वो चौथो जो आहा तो very important आसा लक्षात दवरपाक जाय की readjustment करच्या पयली इलेक्शन कमिशनाक rules frame करपाक जाय. For the purpose of readjustment of legislative assembly constituency, the election commission of India shall determine all procedures. A specified report padan all procedures and it will have certain powers of civil code. म्हणजे act जातगीर election commissionak powers मेळटले त्यांचे separate rules येतले आणि मागीर हे सगळे जातगीर मागीर खंय ना खंय आमकां ST रिजर्वेशनाची मेळपाची शक्यता आसा. हे सगळे जावपाक आमकां तरी दिसना की 2027 पयलीं हे जातले. पयलीं आमकां एक लक्षात दवरपाक जाय की हे बिल असेंब्लीन इंट्रोड्यूस जातले काय ना तो व्हडलो क्वेश्चन मार्क आसा. कित्याक आतां काय लोकसभाचे पार्लमेंट काय आतां सेशन ना फुडलो गव्हर्नमेंट होच कॅबिनेट येतलो पियुष गोयल आसतलो लॉ मिनिस्टर आसतलो मोदीच हे इंट्रोड्यूस करतलो मोदीच हे पास करतलो कोण करतले ते आमकां कित्याक हे बिल आसा. सो आमी कितें मागलेले नेक्स्ट आमी कितें मागलेले नेक्स्ट फाटल्यान तुमी पळोवंक शकता एक नोटिफिकेशन आसा. आमी सिंपल मागलेले की 2020 हे सेंट्रल गव्हर्नमेंटान एक डिलिमिटेशन कमिशन सेटअप केल्ले. हांव वयलो वता इन एक्सेस ऑफ द पावर्स ऑफ डिलिमिटेशन एक्ट सेंट्रल गव्हर्नमेंट hereby constitute delimitation commission for the purpose of जम्मू एंड काश्मीर आसाम अरुणाचल प्रदेश मणिपूर एंड नागालँड हे आता 2020 पडले. कोणी केले सेंट्रल गव्हर्नमेंटान. आणि जेन्ना आमची मीटिंग जाली सीएमा कडेन आमचे डेलिगेशन तांकां एश्युरन्स दिले की डिलिमिटेशन फॉर द पर्पज ऑफ गोवा जशें जम्मू एंड काश्मीर आनी हेका काडला पळय नॉर्थ इस्ट स्टेटान केला तशें अशें काडटले आयदर नोटिफिकेशन वे ऑर टू ऑर्डिनन्स फ्रॉम प्रेसिडेंट ऑफ इंडिया. मग ते सोडून तेंच्यांनी हे एक पीस ऑफ पेपर हे A4 पेपर कित्याक अजून कायदो जाल्लो ना हो अजून प्लेसूच जावंक ना एनेक्टूच जावंक ना हो सद्या एक पीस ऑफ पेपर आहा आनी कितें आय वॉच आमकां तर दिसता. फुडलो तुमी पळोवंक शकता फाटल्यान आता हे व्हेरी इम्पॉर्टंट हे खंयचोच आमचो बीजेपीचो एसटी लिडर आनी आमचो ट्रायबल मिनिस्टर हे केन्नाच आमकां सांगना. कित्याक सांगना ते तांकां तुमी विचारपाक जाय. वो आसा RGIचो रजिस्ट्रार जनरलचो एक सर्कुलर रजिस्ट्रार जनरल सर्कुलर तितून कितें आहा तुमी 33rd पळोवंक शकता गोवा म्हणून बरयला आनी टोटल पॉप्युलेशन ऑफ गोवा बरला तितून 13 लाख तेन्ना आशिल्ले आनी STचें पॉप्युलेशन बरला 23,000 आनी टोटल पॉप्युलेशन ऑफ शेड्यूल्ड ट्रायब्स 1,33,156. हो सर्कुलरान 2001 STचें पॉप्युलेशन आसलें 1,33,756 आनी तसं डिस्क्लेमर केला की द शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्रायब पॉप्युलेशन फिगर्स आर एज पर 2001 सेन्सस. म्हणजे ऑलरेडी सेन्सस केल्लो आसा. जे सरकार म्हणटा की आमचे पॉप्युलेशन ना हे ऑलरेडी सेन्सस केल्लो आसा. सो आमी कितें म्हणटा आमचो डिमांड सिंपल आसलो पॉलिटिकल रिजर्वेशन आमकां बेगीनचे बेगीन जाय. तेज्या पयलीं जो प्रोसेस आहा प्रोसेस कितें डिलिमिटेशन कमिशन सेटअप करपाक जाय आयदर बेस्ड ऑन दीस हे पॉप्युलेशन नाजाल्यार तुमी नवे पॉप्युलेशन नवे सेन्सस करा 2011चे पॉप्युलेशन नवे कितें करपाक जाय ते. सो आमी हे सगळे डॉक्युमेंट्स हे सगळे जे मिशन पॉलिटिकल रिजर्वेशन आसा तेज्या अंडर मांडलेले. बट तरी पूण आमकां हे मोदी की गॅरंटी जे म्हणटा पळय सीएमान म्हटलें की हे मोदी की गॅरंटी 2027 आमकां ही इलेक्शन मेळपाचें ट्रायबलांच्या खातीर मोदी की गॅरंटी. सो आमी म्हणटा की हे जे
कितें बील हाडला ते गोंयकारांक गोंयच्या ट्रायबल्सांक फटोवपाचें, मागीर ट्रायबलांक भिकेक लावपाचे, ट्रायबलांक रस्त्यार हाडपाचे, हेच मोदीची गॅरंटी. गोंया खातीर हे ट्रायबलां खातीर हीच मोदीची गॅरंटी की ट्रायबलांक परत रस्त्यार आंदोलन करपाक, भीक मागपाक, आपल्या रायटा खातीर झगडपाक ही जी मोदीन आपली गॅरंटी दिला. आनी ताकाच लागून आमकां दिसता की आमी आनी शॉक जाले की जो ST मोर्चा तेंच्यांनी पेडे खावयले, गोविंद गावडेन तानावडेक पेडे खावयले, CMाक पेडे खावयले. म्हाका प्रश्न आहा गोविंद गावडे आनी तानावडेक, हो गोविंद गावडे जेन्ना ST मेंबराक एक ST कमिशनर आहा ताका कापपाक वयतालो, ताका कापपाची धमकी दितालो, तेन्ना तुमी पेडे कित्याक खावंक ना ताचे? तेन्ना तुमी हो इंटरनल मॅटर म्हणून ओगी कित्याक रावलो? 2013 गोंय आनी एक ऑर्डिनन्स जशें आतां हे बील आसा, हा डिफरन्स म्हणून सांगता, हे आतां बील आहा रिएडजस्टमेंट बील 2024, तशेंच रिएडजस्टमेंट बील ऑलरेडी 2013 दाखयल्लें आहा, येल्लें आसा. 2013 ऑलरेडी बील हांव वाचता, द रिएडजस्टमेंट ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्रायब्स इन पार्लियामेंटरी अँड असेंब्ली कॉन्स्टिट्यूशन थर्ड ऑर्डिनन्स 2013 हो ऑर्डिनन्स येयलो ऑलरेडी येयल्लो आसा आनी अनेक जाल्लो असेंब्लीले पार्लियामेंट 2013 ते 2024 पर्यंत तवडकरान एक आवाज कित्याक काडूंक ना? 2012 तुम्ही आंदोलन केलं, तेन्ना काँग्रेसच्या आदीं तुम्ही आंदोलन केलें, तेन्ना 2012 तुम्हाला जिखून येयलो, तेन्ना तूं ट्रायबल मिनिस्टर आसलो, तेन्ना हेगे तूं इम्प्लिमेंट कित्याक करूं ना? कित्याक हे ऑर्डिनन्स आसले ते फक्त गोंया खातीर नासले, आख्खे इंडिया खातीर. 2013चे हे ऑर्डिनन्स आतां लॅफ्ट जाल्ले आसा. सेम दिना आतां बील काडला 2014चे, तर 2013 ते 2014 ते 2024 कोण आसा? 10 वर्सां कित्याक लागली तुमकां पेडे खावपाक? हो म्हाजो सिंपल आसा, 10 वर्सां हे डबल इंजीन सरकाराक पेडे खावपाक कित्याक लागली? इतले सगळे आसतना आनी तो मडगांव वयता आनी आनंद उत्सव करता, तो म्हणटा आमची सगळे ट्रायबल एरियांनी वयतले आनी आनंद उत्सव. तेजो आनंद उत्सव आमी कशे काडटले? जशे आमी पंचायत चलो अभियान एक्सपोज केल्ले, हे आनंद उत्सव करता पळय, वाड्या गांवांनी जसो जसो ट्रायबल मेळटा तसो RGP स्ट्रॉंग आसा, RGPचो ST विंग स्ट्रॉंग आसा. आनी दुसरो मुद्दो म्हणल्यार आमी मागलेले एक आनी युनियन मिनिस्टरीन एश्युरन्स एक दिल्ले, सीएमांनी दिल्लीचो येवनूय ते सेम सांगलेले, बट मोदीक अशें कितें जालें की हे चेंज जालें. तुमी कळपाक जाय मोदी पॉलिटिकल डेव्हलपमेंट गोंयांत खूब जालें. जेन्ना फर्स्ट जेन्ना हांगसर CM मिनिस्टराक मेळपाक गेलो तेन्ना एक ग्रूप जे ST लिडर, ते थोडे ST लिडर स्वताक समजता, तेंच्यांनी प्रेस कॉन्फरन्स केली आनी चॅलेंज केली सरकाराक की विदीन 48 आवर्स जेन्ना CM बीन दिल्ले आहले, विदीन 48 आवर्स आमकां रिजर्वेशन जाय, डायरेक्ट रिजर्वेशन, म्हणजे डिलिमिटेशन कमिशन ना, आर्टिकल 81 नाका, आर्टिकल 170 नाका, 332 नाका, काय ना, डायरेक्ट आमकां नोटिफिकेशन दी, फायनल नोटिफिकेशन दी, अल्टिमेटम दिलो. मागीर परत CM येयलो, CM परत CM होम मिनिस्टर मेळपाक सेकंड टायम गेलो. तेंच्यांनी कितें सांगलें, आमकां तुमची हे केला, त्या ग्रुपान कितें सांगलें की आमी आतां आझाद मैदानाचेर हंगर स्ट्रायक करतले म्हणून, आनी तो हंगर स्ट्रायक अजून चालू आसा. तर हितून आमचो आरोप आसा, हितून आमचो डायरेक्ट आरोप आसा की जे आमकां एश्युरन्स मेळपाचे आसले ते हेंच्यात जे लिडर थोडे ग्रुप सेपरेटली जो जाला तांकांच लागून हे BJPन आमचे आपलो जो हे आसा पळय जे डिसिजन आसा ते चेंज केला. आनी अशें दिसता की BJPनूच हांकां प्लांट केला काय, हो आमकां व्हडलो क्वेश्चन मार्क येता. कित्याक युनियन मिनिस्टर दुसरें एश्युरन्स दिता की डिलिमिटेशन नोटिफिकेशन हाडटलो, CM येवन सांगतात ते, मागीर अशें कितें जालें, मोदीक कितें जालें? आनी तेंच्याय आमी काल एक तेंची प्रेस कॉन्फरन्स पळयली, प्रेस कॉन्फरन्स तेंची एक बायट केली, ती म्हणपाक लागली की RGP ते थोडे लिडर्स आहा म्हणपाक RGP बी टीम आनी जे मोर्चा जालो, ज्या मोर्चाक लागून आमकां हे एश्युरन्स मेळ्ळे, ज्या मोर्चाक लागून आमचे जे डेलिगेशन आहा ते गेले, की पुलिसांनी आमकां अलाव केला वचपाक की थंयसर पर्यंत मेर्शेट जंक्शन ते आमकां ब्रिजा पर्यंत आमकां अलाव केले. आनी सेम अशीच मिटींग आमी आझाद मैदानान घेतलेली आनी थंयसर आमकां दिवंक ना. सो आमकां सिंपल ताका विचारपाक जाय लिडराक, जेन्ना 144 लागलो थंयसर 144 लागला आसतना आमी ती चॅलेंज घेतली. सगळे मिशनाचे लिडर्स आहा, हांव नांव घेवन मिशनाचे लिडर गोविंद शिरोडकर आयज थंय खंय आसा आझाद मैदानार, ॲडव्होकेट जॉन फर्नांडीस मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन तो खंय आसा आयज, सुरेश पालकर
थंय खंयसर रावता, रवींद्र गाली थंय खंयसर रावता. हे सगळे जे 2 वर्सां झगडटाले ते अंडर एकूच बॅनर आसले, मिशन पॉलिटिकल रिजर्वेशन फॉर शेड्यूल्ड ट्रायब्स. आणि जेन्ना आझाद मैदानी मिटींग जाली तेन्नाच्यान अनाउन्स केले की हेच्या फुडें आमी एसटी रिजर्वेशन उल गुलाल मुवमेंटाच्या अंडर करतले म्हणून. सगळ्यांक खबर आहा की उल गुलाल मुवमेंट म्हणून लॉन्च केले. आयज मिशन पॉलिटिकल रिजर्वेशन बॅनर खंय आहा थंयसर, आयज उल गुलालाचो बॅनर खंय आहा थंयसर. तर खंय ना खंय तरी आमकां दिसता जे लिडर काल आमकां सांगले की आमी बीजेपीची बी टीम म्हणून. आयज तेणी सगळे जे हजारांनी लोक ट्रायबल स्पेशली बायला ट्रायबल्स येयल्ली त्यांचो इन्सल्ट केल्लो आसा तांकां तेणी बीजेपीची टीम म्हणलेलें आसा. आनी तसो आम आदमीचे पार्टीचे आसले, तसो काँग्रेसीचे आसले, गोवा सगळे सीमाचे कॅबिनेट आसले तेंचो नो डिसिजन म्हणजे ते सगळे बी टीम जाले. आनी तूं एकटो हे तूं खंय आसलो, तुजे दिदी कडसून तुवें ब्रेकअप केलो, मागीर रिक्षान बसून तुवें सपनां पयलीं आनी आतां कोणाच्या हातीचेर हात तुवें धरला हें आमकां आयतारा पर्यंत कळटलें. कोणाच्या हातीचेर तुवें हात धरला तें आमकां आयतार पर्यंत कळटलें. आनी ताकाच लागून तेंच्यान आयतारा कितें एक मिटींग आपयलें परत. मिशन पॉलिटिकल रिजर्वेशनासून आमकां जितली नॉलेज आसा तेंच्यांनी सगळ्यांच्या लिडर्सांनी रिजायन केल्लें आसा आनी सेपरेट ग्रूप केला. हेंच्यांनी डिवायड ट्रायबलांक हो ग्रूप करता, रेव्होल्युशनरी गोवन्स करिना. आमी मिशन पॉलिटिकल रिजर्वेशन जे आसा तांकां सपोर्ट केला. तेंच्यांनी पयर काल मडगांव प्रेस घेवन ते अनाउन्स केला की हेंचे डिमांड्स आहा ते डिफरंट उरता, हेंचो विजन आहा डिफरंट उरता आनी अनऑर्गनायज सगळे वयता दुसऱ्या दिशेन वयता. सो खंय ना खंय हेजो फायदो डायरेक्ट बीजेपीक जाता आनी बीजेपीक जालात म्हणून बीजेपीन हे आमकां A4 पेपर धाडला. असलें आमकां नोटिफिकेशन कार्ड सांगलेलें आमी जेन्ना आमचें डेलिगेशन केलें असलें नोटिफिकेशन कार्ड सांगलेलें. हे कित्याक काडलें, तुमकां कितें गरज आसली. तुम्ही दाखवून दिले की ट्रायबल सेपरेट ग्रुपा आपले पर्सनल पॉलिटिकल करियर घडोवपाक थोडे लिडर थंयसर रावला. आरजीपी नाल्यार आरजीपी एसटीव्ही ते कंडेम करता की समाजाक तेंच्यांनी यूज करचे न्हू. तर तुमकां खरेंच पडलेलें आहा जाल्यार थंयसर तुमी फुडें रावतले आसले. 144 आमी ब्रेक करून थंयसर घेतले, भायल्यान पुलिसांक आमी नाचयले आनी पुलीस थंयसर आसले आमकां हाडोवपाक फुडें. मागीर बॅरिकेड्स मोडले आमी, तेंचे दोरयो मोडले आमी. अशें ना की पुलिसांक सोडून दिले आनी तांकां तूं बी टीम म्हणटा. तूं खंय लुकलोलो. हांव एक एग्जांपल दिता. फॉर एग्जांपल सुरेश पालकर एडवोकेट जो डाकुवारीचो प्रेसिडेंट आहा, तो थंयसर हँडिकॅप, तो ताका चलपाक जायना सारकें, तरी पूण तो थंयसर येयलो. तो आमकां प्रोटेक्शन तो ब्रिजा पर्यंत तो चलत येयलो. तूं सोशल मिडियार एक्टीव आसता, तूं पळोवन तुजें रगत कशें सडसंक ना अशें तूं उठ्ठा मरे. तुजें तें पळोवन रगत कशें सडसंक ना. जेन्ना आमची बायलां चलता तूं कित्याक ना खंय रिक्षान लुकोवन रावलो तूं. आनी बाकीचे लिडर जाले ते पयले आसले आनी जेन्ना मार्च तेन्ना पळय म्हणजे तू बीजेपीची बी टीम कोण, बीजेपी सपोर्ट कोण करता. आमी बीजेपीच्या अगेन्स्ट उलयता. आमी हे कोणाची टीम हे कितें ते तुमकां रोखडेंच कळटलें. आनी आमचो जे आहा हेजेर क्लॅरिफिकेशन मिशन पॉलिटिकल रिजर्वेशन आहा जो रेगुलर मुवमेंट आहा तो तेंची इतली 2 वर्सां तेंच्यांनी चलयला. तेंचे कडेन आमचें डिस्कशन चालू आहा. ते हेजेर कितें आहा तें 2 दिसांसून आमी तांकां सांगला. ही प्रेस कॉन्फरन्स आमी तेंचेर डिस्कस करूनच घेतला आनी ते फाल्यां ते 2 दिसांनी ते आउट करतले की ते आमचे वांगडा आहा काय ना. कित्याक हो स्मॉल ग्रूप आहा, हे दाखोवंक सोदता की आमी एक ना म्हणून आनी तेजोच फायदो बीजेपीक पडटा. हांव निलेशा कडेन मागता की निलेशान मातशें सांगचें की ग्रावंड टू डोर कॅम्पेन नाजाल्यार मिशनान तूं कसो पार्टिसिपेट केला आनी कशे मिटिंग्स ते अटेंड करतालो. निलेशान मातशें सांगचें. आमी जेन्ना डोर टू डोर स्टार्ट करताले, मिशन पॉलिटिकल रिजर्वेशन फॉर्म जाल्या उपरांत डोर टू डोर स्टार्ट केलें. हांव गकवे फेडरेशनाचो उसगांव ब्लॉकाचो जनरल सेक्रेटरी आनी ह्या नात्यान आमी जे मिशन पॉलिटिकल रिजर्वेशन आसलें तेका एसटीची 16 संघटना जी आसा त्या संघटनांनी सपोर्ट केल्लो. तितून हांव काकवेलाचो आसल्या कारणान हांवूय त्या मिशनाक इनवॉल्व जालो आनी डोर टू डोर आमी करताले. आमी घरान भोंवले, लोकांक कन्विन्स करून लोकांक मिटिंगेक आपयल्यात सांजचे. आनी हो जो काल भाशणां हे सांगता की आपल्यान मिटिंगो गेल्या, आरे तुवें केल्या मिटिंगो पूण लोकांच्या दारान आमी गेल्या, लोकांक कन्विन्स आमी केल्या, लोकांक एश्युरन्स आमी दिले आनी हाडलेले. तुमी फुकटची भाशणां ठोकल्या थंय. आमी जेन्ना डोर टू डोर करता, काणकोण गेले आमी, हांव उसगांवचो पूण काणकोण वचून डोर टू डोर केल्लें. थंय वचोन लोकांक जेन्ना आमी हाडटा तेन्ना हो खंय हो शंकर पळोवची घेवन थंय हे करता विडियो काडपाक. समाजाचें करपाक गेला मरे आमी थंय. तूं आनी दुसऱ्यांक आनी कित्याक थंय इनवॉल्व करतालो. म्हणजे तुजो कितें हिडन अजेंडा आसा तो आमकां पयलीं कळयलो. मिशन पॉलिटिकल रिजर्वेशन हेजे मिटिंगो जेन्ना जाताल्यो तेन्ना हांकां सांगलेलें आमचे गांव आसा 360 वाडे आसा आमचे एसटीचे.
जाल्यार 360 वाडी जर कवर कर, कित्याक आमची टार्गेट आसली सगळ्या आख्या गोंयांत कवर करपाची, जाल्यार आमकां फास्ट ट्रॅकार मिटिंगो व्हरपाच्यो आसल्यो. हांव तांकां सांगलें आतां मिटिंगो घेतल्या म्हणटा ते कितले 70 मिटिंगो घेतल्या म्हणटा, पूण तेंच्यांनी एक्चुअली मिटिंगो घेतल्या 45 to 50. 45 to 50 मिटींग घेतल्या. हेच्या वयर तेंच्या मिटींग घेवना, कित्याक तेंच्या मिटिंगाक हांव इनवॉल्व आसतालो. आनी तेका हांवें सांगलेलें फास्ट ट्रॅकार मिटींग व्हरया, प्रोजेक्टर जाय जाल्यार हांव दिता, आमी अरेंज करता, स्क्रीन आमी अरेंज करता, टीम आमचे कडेन आसा, आमचे कडेन भुरगे आसा, लिडर्स आसा, आमी जाता तितले हें करुया, टीमी वाडोवया आनी हें करुया. पूण हेंकां तें करपाचें नाजाल्यार कारण कितें आसा, हो रामा काणकोणकर हेका ह्या मिशनाचो एक अजेंडा आसलो की ह्या लोकांचो डेटा घेवन खंय तरी सायडीक पळोवपाचो, आनी तेणी तेंच केलें आयज. तेणें कितें केलें, सगळ्या मिटिंगां आपूण इनवॉल्व जालो, डेटा कलेक्ट केलो सगळो, आनी डेटा कलेक्ट करून आमचे लिडर जे सिनियर लिडर आसा, गोविंद शिरोडकार, मागीर जॉन फर्नांडीस, हेंच्यांनी सांगलेलें आमी येता म्हणून मिटिंगाक, तर अवेरनेसाक तुमी येवपाची गरज ना. ह्या रामा काणकोणकर आनी रुपेश वेळ हेंच्यांनी तांकां सांगलें तुमी येवं नाका. आतां हे इलेक्शन घालता ते मिटिंगां येयना, पूण तुमी सांगला हे सिस्टमॅटीक वेन तेंच्यांनी हो जो मिशन पॉलिटिकल जो ग्रूप आसा तो ग्रुपाचो डेटा सगळो आपल्या हायजॅक केला. तेंचो जो व्हॉट्सएप ग्रूप आसलो तो व्हॉट्सएप ग्रूप तेणेन आयज तेणें गोवा न्यूज, गोवा ट्रायबल न्यूज म्हणून कितें ते केला, सगळो हायजॅक केला. आनी आमचे सगळे रायट्स जे आसले पळय एडमीन रायट्स सगळे काडून दवरले आनी आपल्या कडेन सगळो रायट दवरलो. आयज सगळो ग्रूप डेटा आख्या गोंयचो जे जे मिटिंगो जाल्या तो डेटा सगळो ह्या रामा काणकोणकर आनी रुपेश वेळीपान हेंच्यांनी थंय हायजॅक केल्लो आसा. हेंच्यांनी आमी सांगलेलें ज्या खूब कडेन आमकां येयल्लें की बाबा आमच्या वाड्यार मिटींग जावपाक जाय, येया, आमी येता थंय, पूण तुमी मिटींग स्टार्ट करा, आमच्या वाड्यार येया. पूण आमकां आमी सांगता हेंकां की मिटींग घेवं जाय त्या वाड्यार, पूण हे थंय घेयनासले. हे मिशनाचे हेंच्यांनी डेटा चोरलो, सगळें चोरलें. आनी आयज जर पळयत जाल्यार मिशन पॉलिटिकल रिजर्वेशनाक जे रामा काणकोणकर, रुपेश वेळी हे रिजायन जाल्ले आसा. आयज ते मिशन पॉलिटिकल रिजर्वेशनाचो बॅनर यूज करता, ग्रूप जो आहा पळय तो यूज करता आनी मेसेज कसो घालता आसतना मिशन पॉलिटिकल रिजर्वेशन म्हणून घालता. हेंकां कसलो रायट आसा? हे रिजायन जाल्या मुद्दम रामा काणकोणकरान डिनाय करचो, नाल्यार रुपेश वेळीपान डिनाय करचो की आमी रिजायन जावना म्हणून. आतां हेंच्यांनी आमची मिटींग चालू आसतना आमचो मोर्चा जो आसा जावपाचो म्हणून आमी केलो तेन्ना हेंच्यांनी दुसरो ग्रूप करपाक स्टार्ट केली. हेंच्यांनी साखळे कॉन्स्टिट्युएन्सी मिटींग घेतली. साखळे कॉन्स्टिट्युएन्सी मिटींग घेवन त्या लोकांक थंयसर हे केलें आनी ग्रुपार सगळ्या लोकांक भंय घालपाक लागले. ग्रुपार व्हॉट्सएप ग्रुपार सगळे हे घालपाक लागले मेसेजी की थंय गाडीच्या जावपाचा सेक्शन 144 लागले आसा. परत ग्रुपार ते हे घालताले मेसेजी, कित्याक लागून की लोकांक विष्णू ते फाटी काडपाक. इतलो प्रयत्न हेंच्यांनी केल्लो आसा. हेंकां प्लान केला बीजेपीनूच. आमकां 100% एश्युरन्स हे शुअर आसा की कारण हेणीन जे कितें केलें तें जर पळय सिस्टमॅटीक वेन केलें. आमगेले टीम हांगा वयतले आसले म्हणून कळ्ळें की दिल्ली डेलिगेशन वयताले तेन्ना तेणीन प्रेस घेतली. परत आमचे हे लेटर जे येयले हे सगळे तांकां खबर आसले, सगळे प्री प्लॅन तेंचो हो सगळो तेंच्यांनी केल्लो आसा. आनी हो फक्त रामा काणकोणकर आनी रुपेश वेळी हेंच्यांनी हो आमचो मिशन पॉलिटिकल रिजर्वेशन ज्या ग्रुपाक 16 संघटनांनी सपोर्ट केल्लो, ह्या 16 संघटनाच्या हेंच्यांनी जो डेटा चोरला. कारण ज्या जाग्यार लोकांक आमचे गेल्ले ते एक सगळे समाज जर एक जातलो बरें जातलें कितें तरी म्हणून गेल्ले तांकां ह्या लोकांक हेंच्यांनी पिशान काडल्या, थोड्या लोकांक काडल्या पिशान आनी आयज तो मोर्चा थंय बसयला. हो आमचो समाजाचो मोर्चा ते बसल्या ते आमच्या समाजाचे लिडर म्हणटा पळय न्ही जे सगळ्या गोंयांक रिप्रेझेंट करता म्हणटा ते एक खंयचे संस्थेचे कोण आसा काय विचारपाचो पयलीं तांकां. ती खंयच्या जी 16 संघटना आसा ते 16 संघटना एक संघटना तेंच्या कडेन आसा काय विचारपाचें. म्हाका सांग, तुमकां अशें म्हणपाचें की रामा काणकोणकर म्हणटा तो रामा काणकोणकर सारकिले कांय घटक आसा तुमच्या एसटी समाजांतले तांकां लागून हे एसटी पॉलिटिकल रिजर्वेशन बीन आहा ते आजून मेरेन पास जावना अशें तुमकां म्हणपाचें आसा. ना ते डिबेट करतात. जे पळय तुमी सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स पळोवपाक जाय. जेन्ना आमकां
सीएमान असेंब्लीन एश्युरन्स सगळे पार्टी आशिल्ले पयलीं कॅबिनेट एश्युरन्स दिले आनी मागीर असेंब्लीन एश्युरन्स दिले की ऑल पार्टी डेलिगेशन वयता फर्स्ट डेलिगेशन वयतकीर तेंच्यांनी सांगलें की अमित शाह मेळोन फर्स्ट डेलिगेशन मागीर तेंच्यांनी ऑटोमॅटीक प्रेस घेतली की आमकां 48 आवर्सान दुसरेंच कितें जाय म्हणून रिजर्वेशन जाय म्हणून रोखडेंच आमी कितें म्हणटात की डिलिमिटेशन कमिशन पयलीं सेटअप करूंक जाय तेजें नोटिफिकेशन मागतलें तें सोडून तेणी दुसरो घातलें म्हणजे तेंच्यांनी त्या ग्रुपान दाखोवन दिलें की एसटी समाज डिवायड आसा म्हणून अशें तें नासलें एक्चुअली तेंचे तुम्ही पळय आसा कितले मेंबर थंयसर आसा कोणूच ना थंयसर बजेट पण माझो प्रश्न स्पेसिफिक आसा रामा काणकोणकर म्हणून तेणी नाव घेतलें तो मनीस आसा तेका तसल्या मनशाक लागून हे अजूनय तुमचे अचीव जावपाक तशेंच आमकां दिसता की बीजेपी हितून फायदो पडटा आनी तेच्या पयलीं असे लिडर्स खूब जाल्ले आसा तेणी समाजाचे जे आतां एमएलए जाल्ले आसा आनी हो आपल्याक कितें तरी म्हणटा तरी टर्म डिझायन केला पॉलिटिकल कितें आपल्याक तो म्हणटा आनी तो तशें आमकां तेका दिसता की तेच्याच खातीर तो मायलेज घेवपाक सगळें करता रामा काणकोणकर पॉलिटिकल हे घेवपाक सोदता पोळी बसपाक सोदता आपली हेचो फायदो तेकाच लागून तो तसो मुवमेंटाक नासलो आनी तेणी एक रिपोर्टरान तेका क्वेश्चन विचारलें की जो मोर्चा आसा त्या मोर्चाक तूं कित्याक नासलो कित्याक तो म्हणटा आपण इतल्यो मिटिंगे घेतल्यो आपूण पयलींच्यान आसा आपूण इतले भोंवला मोर्चा जेन्ना तो खबर आहा मोर्चा आख्या खाद्रेन लोक मोर्चाक तूं कित्याक तो म्हणपाक की इट इज अ स्ट्रॅटेजीक डिसिजन बाबा कसली स्ट्रॅटेजीक सो मडगांव मिटिंगे गेला मिटिंगेच्या पयलीं खंयसर मिटिंग वचपाचें खंयसर प्लेस आसपाचें खंयसर वचपाचें कोण जेवण दितलो कोण कितें घातलो कोण स्लोगन दितलो कोण प्रेसा कडेन वयतलो कोण पुलिसां कडेन वयतलो डेलिगेशन कोण सगळी स्ट्रॅटेजी आमी केला पासून तूं खंय आसलो जशें की सांगला की तो रिक्षेन बसून रुपला तितून कळटा की तो खंयचे तरी कोण तेका तरी फाटल्यानच्यान पुश करता मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन आहा तेणी काल प्रेस घेतलेली पूण तेणी हे क्लॅरिफाय करूं ना तेणी ह्या बाबतीन की हायजॅक जाला म्हणून तुम्ही क्लॅरिफाय करता आरजी क्लॅरिफाय करता तो कित्याक लागून तुम्ही कित्याक क्लॅरिफाय करता मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन आहा ॲडव्होकेट जॉन फर्नांडीस तेणे क्लॅरिफाय करूं नाका हे मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन जर काल तुम्ही प्रेस सारखी आयकत जाल्यार ॲडव्होकेट सुरेश पालकरान म्हटलें की आमी जे मागता आनी जो दुसरो ग्रुप आसा ते डिफरंट मागता आता कित्याक तेंच्यांनी रिजायन जाल्यार कित्या कारणा खातीर तेंच्यानी ऑफिशियली अजून ते आउट करूंक ना आमचे कडेन डिस्कशन चालू आसा मात आमकां जेन्ना कळ्ळें की ते रिजायन जाल्यार आनी समाजाक यूज करतात आमचें कर्तव्य आसा की जे लिडर्स जे समाजाक यूज करून एमएलए जाता तसले लिडराक फुडें काडपाक जाय आनी समाजाक यूज करून आमी ते आउट केला मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन तेणी फुडें काडून सोरोन तेणी कित्याक ते अजून कित्याक फुडें येवना काय म्हणटा तेच तुका सांगता की मोठे पॉलिटिकल आमचें डिस्कशन चालू आसा आयज सकाळी तुमचें डिस्कशन केलां ते बेगीनच्या बेगीन ते करतले कित्याक सांग तेन्ना रिजायन करता तेन्ना जशें की सांगलें थोडे डॉक्युमेंट्स आसता डेटा आसता अकाउंट्स आसता ते पयलीं आसले रिजर्वेशन ते हँड ओवर करूंक जाय मे बी तेका लागून ते डिले करता आसतले मात ते बेगीन आमकां तेंच्यानी सांगलें की बेगीनच्या बेगीन ते आउट करतले म्हाका सांगपाक प्लीज म्हटलें की ती 16 संघटना पळय ती एकटोय तेंच्या वांगडा ना कळ्ळें तुका पूण ही 16 संघटना आतां आसा पळय त्यो हेजे डिसिजनाक सपोर्ट करता काय अपोज करता हेजेर तुमचो कांयच ना स्टँड म्हणजे हेजे काल नोटिफिकेशन काडला तेका लागून अपोज करता नाका आमकां तेच सांगता तुमी हंगर स्ट्रायक करता पळय तेजेर तुमचो निशेध हंगर स्ट्रायक करता ते कितें म्हणटा की तेंकां फायनल नोटिफिकेशन जाय की आतां फाल्यां कोड लागता 10 तारीख 9 तारीख तिंका हे जाय कितें रिजर्वेशन आमकां कितें रिजर्वेशन आमकांय जाय मात ड्यू प्रोसेस तो प्रोसेस आसा पळय पयलीं डिलिमिटेशन कमिशन जशें डिलिमिटेशन कमिशन हे नोटिफिकेशन जशें जम्मू आनी काश्मीराक हे केला डिलिमिटेशन कमिशन आसामाक केला तशें जाय हे बील नाका आमकां हे बील बेश्टें हे बील केन्ना पास आमकां खबरूच ना आनी ते सेन्सस कमिशनर हे कितले वर्सां लागतले आमकां खबर ना सो बीजेपी आनी हे जे कोणी आहा ते आमकां पिशान काडटा अशें तरी आमकां दिसता 25 मेक तुम्ही असलेले लोलया मैदान पण आमी म्हणल्यार आरजीपी डायरेक्टली नासली आरजीपीचे निलेश गावडे रिप्रेझेंट करताले आनी प्रेमानंद गावडे आसलो निलेश गावडे जो कशें सांगला वर्किंग कमिटीन हा मिशन पॉलिटिकल रिजर्वेशन प्रेमानंद गावडे एक्झिक्युटिव्ह मेंबर्स पॉलिटिकल रिजर्वेशन आरजीपी डायरेक्टली सपोज हांव म्हाजे तूं उलयत पर्सनली हांव कित्याक इंटरफियर जावंक ना कित्याक हांव ऑफिस बेरर पार्टी जाता आनी अशें दिसूंक ना की आरजीपीचो मुवमेंट ते दिसूंक ना आनी इनिशियली म्हणून आमी ते अवॉयड केल्ले म्हणून हे आमचे आरजीपीचे भुरगे पयलींच्यान आसले तुमची एसटी कम्युनिटी जर इतली जर सगळे आता कम्युनिटीज आसा 16 कितले म्हटले 16 ते कम्युनिटीज जर इतल्या तरेन जर म्हणजे प्रकर्तेन हो मुद्दो जर घेतात जाल्यार काय लोक अजूनय रामा काणकोणकरा वांगडा कित्याक खातीर ते उपोशणाक बसले इतलो ते म्हणजे तेंचेर तुमची जी एसटी कम्युनिटी आसा तेंचेर निशेध कित्याक करना तुम्ही अशें कित्याक करता काय त्यात आमी आतां चालू केला तेंचे डिस्कशन चालू आसा जशें की सांगलें की 2-3 दिसांनी कित्याक रेजिग्नेशन तेंच्यांनी दिला म्हणटा ते मात दिला अशें आमकांय तेंच्यांनी सांगलां ऑफिशियली दिला मात तेजो प्रोसेस आसता अकाउंट्स हँडल
हँडओव्हर करपाक जाय ते डेटा कित्याक आतां तेणी कितें सगळें हायजॅक अशें कळना की फूल जो डेटा व्हॉट्सएप ग्रुप अरावंड 30 ग्रुपान तेणी हायजॅक केला आनी तो डेटा अरावंड 8,000 लोकांनी आपल्या कडेन दिला आनी तो डेटा तो दुसरे पार्टेक नाल्यार कोणाक तरी विकपाक सोदतालो की आपूण एसटीचो लिडर जाका वाड्यार 2 मतां पडटा आनी कॉन्स्टिट्युशन 280 मतां पडटा. सिंपल क्वेश्चन आसा लोहिया मैदान थंय जे मिशनाचे जॉन एडवोकेट जॉन आसलेले तेणे एक डिमांड केलेलो कितें डिमांड केल्लो त्या प्लॅटफॉर्माचेर कितें म्हणजे तेणे डिमांड केल्लेलो तेन्ना की समज हे मेळना जाल्यार ते लोकसभा इलेक्शन बॉयकॉट करता बरोबर जाल्यार आर्जीन एसटी समाजाचो कॅन्डिडेट घातला जाल्यार तुमी तेंच्या एसटीच्या सपोर्टान तुमचो कॅन्डिडेट देंवयतले ना. बॉयकॉट डिसिजन जो आसा ती कितें आसता तो एक स्ट्रॅटेजी आसता सरकाराचेर प्रेशर घालपाची. बॉयकॉट म्हणल्यार बॉयकॉट पण इजिली बॉयकॉट इलेक्शन करना हेतून जर पळयतलो जाल्यार तुका सिस्टमान येवनूच करचें पडटा. सो बॉयकॉट तर आमी तरी ऑलरेडी आमच्या प्रेसिडेंटांनी क्लॅरिफाय केलें की बॉयकॉट इलेक्शन आमी जाल्यार करचें ना आनी कॅन्डिडेट दिवपाचो तो प्रश्नूच येना. मागीर तुमी एसटी समाजा वांगडा कशें आहा कशें लागता तर आमी आसा न्ही तेंच्यांनी ना आतां तो डिसिजन ना 25 मे जाले 25 मे नंतर 5 फेब्रुवारी कितें डिसिजन जालें कन्सेन्सस सीएमाचे त्या डिसिजन की डिलिमिटेशन कमिशन आमकां जाय. डिलिमिटेशन कमिशन कित्याक जाय डिलिमिटेशन कमिशन एकदा सेटअप जालें जाल्यार सरकार बी ताका लागना ताका गव्हर्नमेंट बी ताका लागना ताका कोड ऑफ कंडक्ट बी लागना ताका ते इंडिपेंडंट बॉडी एसटी सेन्सस करतले डिलिमिट करतले एरिया आनी मागीर ते रिजर्व करतले. पण ह्या हितून ह्या सगळ्या एपिसोडान हांव इतलेंच गमन येता की तुमी एसटीचेच वाट लावन उडयता म्हणून न्हू अशें गमना नाही तुमी एसटी आहा आमी सर्टन ग्रुप एसटी सटक म्हणल्यार जालेच ना, मिशन न्हू. पॉलिटिकल जेन्ना हे ग्रुपिझम तुमच्या पळय आयकाय ग्रुपिझम जेन्ना जाता ग्रुपिझम कांयच ना. 16 पॉलिटिकल रिझर्वेशनांचे तेंच्यांनी 2 वर्सां पयलीं एक सोसायटी हे सोडा म्हणल्यार पळय तुमच्या भितरूनच तुमी जे ना, डिव्हिजन काय ना. डिव्हिजन इंटरनल सॉर्ट आउट करपाक प्रेस कॉन्फरन्स घेवन कित्याक ते इंटरनल सॉर्ट आउट करून जायना म्हणून तिथे रिजायन केला न्हू. आता तुका सांगता मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन आहा पळय तो तसोच आसा तितून काय तूं हे ना. जे थोडे लिडर्स आहा पळय तांकां आवडनासले एक कितें जायनासले फुडें तेंचे एजेंडा डिफरंट आहा तेंच्यांनी सेपरेट केला आनी तो व्हडलो ग्रुप काय तोच क्वेश्चन पोत्तून तुका येता आसता मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन हे केन्ना फुडें येतले आनी केन्ना क्लॅरिफाय करतले आतां पळय आतां कितें आहा थिंगा चल्ला हे चल्ला तेंचे आनी तिका सगळे काँग्रेसचे लिडर वयता आनी कोणाचे लिडर सगळे वचून तांकां मेवता पूण मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन ओगी आहा म्हणून हितून कशें गमता की खरेंच ते तेंका सपोर्ट करता काय जशें की सांगला की थोडे डॉक्युमेंट्स आनी डेटा तेंचे हँडओव्हर करपाचे आहा तेंच्यांनी तांकां लिगल नोटीसूय धाडला अशें आमकां आयकून येता. सो तो ताका लागून ते रावला. सो आमी ह्या माध्यमाचेर मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन डिमांड करता की आनी भाऊ एक्झिक्युटिव्ह कमिटीन आहा तेंची जेन्ना मिटींग जातली तेंच्यांनी हो बेगीनच्या बेगीन एक्सपर्टायट करचें आनी तेंचें कितें आहा तें आउट करचें. सो सादो आनी सिंपल क्वेश्चन समाज फुटना हो रामा फुटलेलो आसा म्हणजे तुमकां सांगपाचो मुद्दो इतकोच आसा जो रामा मनीस आसा तो फुटला समाजांतल्यान समाज बरोबर आसा सगळे हे एडवोकेट जॉनान सांगला की तो फुटला म्हणून फुटला म्हणून ताणी रेजिग्नेशन केलं म्हणून भायर सरलो तो ऑटोमॅटिक रेजिग्नेशन दिलं म्हणून रेजिग्नेशन ना पळय तुमी आतां तुमकां फकत एकूच हांव पोत्तून सांगता आरची तुमी उलयता पूण मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन तेणी उलोवपाची गरज आहा म्हणटा की बाबा तेणी रिजायन केला म्हणून आमी त्या मिशनाचो पार्ट आसा क्लॅरिफाय करता आमी ह्या माध्यमाच्यान तांकां अपील करता की बेगीनच्या बेगीन म्हणजे तुका म्हणपाचें की रामा काणकोणकर इज द मेन कल्प्रिट बिहाइंड मेन कल्प्रिट म्हणून रेजिग्नेशन दिलें म्हणजे खंयच्याय संस्थेचें ताणें रेजिग्नेशन दिलें ही जाव तो ते संस्थेचो परत बॅनर यूज करूंक तुमच्या वांगडा 16 संघटना पूण तेणी ना तो आतां मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन आसा ना तुमकां क्लॅरिफाय प्रेसांनी हे लक्षांत धरपाक तो कितें करता आपूण तेंच्या वांगडाच आहा म्हणून सगळे म्हणटा मात मिशनाचो बॅनर ना उपक्रमाचो बॅनर ना ना जेन्ना मिडिया रिपोर्ट्स येता पळय ते मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन इज कंडक्ट आझाद मैदान तशें येता तेजेर ते क्लॅरिफिकेशन दिना. संघटना बसले अशें मिशन म्हणून बसूंक ना थंय ना मग ते फायदो मिशनाचे बॅनर मिशनाचो यूज करता रिपोर्ट पेपराचेर मिडियाचेर मिशन पॉलिटिकल तेच हांवें घालें पोतून क्लॅरिफिकेशन तेंचे कडच्यान येवंक जाय न्हू नॉट फ्रॉम द थँक्यू